तुका म्हणे धर्म संस्था म्हणे केला नारायण अवतार केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्ण गोड नाम माझी वाणी तुझे वर्ण गोड नाम ऐसे देई प्रेम काही काळा ऐसे देई प्रेम काही काळा वेणोबार कुमाये गोपार कुमार गोपार कुमाये गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमाये गोपार राखीता है
रांगता गोधने राखीता माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम रांगता गोधन राखिता रांगता गोधन राखिता है रांगता गोधन राखिता आजीवानी तुझे वर्णे गुण आजीवानी तुझे वर्णे गुण ऐसे देई प्रेमा काही कला
महाराज की जय माऊली महाराज वासुदेव महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय विठाला विठाला चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तुझरे चरणाची तुझरे चरणाची बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वसुदेव वसुतम देवम कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या परमपूजनीय स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरू वामन बाबा महाराज परमपूजनीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू सावळाराम बाबा महाराज स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य वासुदेवजी महाराज यांना साष्टांग दंडवत
तसंच उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, गायक मंडळी, सर्व टाळकरी, भाविक मंडळी, मृदुंगमणी दादा, चोपदार दादा, सर्व आलेले भाविक मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो. विठ्ठल ये दशे चरित्र केले नारायणे, सांगता गोधने दाखित आहे. हे शृंग सारिले या रूपे अनंते, पुढे हे बहुत करणे आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता घेतलेला अभंग देहू गावचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांचा 3 चरणाचा असलेला हा अभंग नाही का. जवळजवळ सर्वांच्या परिचयातील पाठातील असलेला हा अभंग. या अभंगामध्ये महाराज भगवंताचं अवताराचं वर्णन करतात, अवताराचं कार्याचं वर्णन करतात, कशा करिता अवतार, त्याचं प्रयोजन काय, त्याचं वर्णन तुकोबारा या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात. सर्वप्रथम महाराज सांगतात या म्हणजे भगवंताने अवतार केला कशा करतात, धर्माच्या रक्षणा करता. तसंच ज्या लीला केल्यात त्या लीलेचंही वर्णन तुकोबारा या अभंगामध्ये करतात. ज्या अवस्थेमध्ये, ज्या दशेमध्ये भगवंताने लीला केल्यात त्याचंही वर्णन तुकोबारा येथे करतात. बाल अवस्थेमध्ये रांगत असताना आणि गोधने राखत असताना, म्हणजे गायी राखत असताना, असा अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्याला दिसून येतो. सर्वप्रथम अभंगात प्रवेश करण्या अगोदर याचं निमित्ताचं वर्णन करणं वक्त्याचं आधी कर्तव्य आहे. त्याने आजची जी सेवा आहे, श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचा हा असलेला वार्षिक उत्सव, जरी ते 6वं वर्ष छापील असलं तरी माझ्या माहितीप्रमाणे ह्याच्या अगोदरही बरेच वर्ष नित्याने इथे उत्सव होत होते, पण काही कालावधीमध्ये थोडासा खंड झाला नाही का. अशी ही मोठी परंपरा असलेली हे खोणेगाव, परमपूज्यने वामन बाबा, साळाराम बाबा, गुरुवारी वासुदेवजी मामा, अप्पा मौली या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने, तसंच पूजनीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण पांडुरंग बाबा जाधव यांच्या प्रेरणेने संपन्न होत असलेला हा उत्सव नाही का. ग्रामस्थांना जेवढे आभार देव तेवढे कमी आहेत नाही का. विशेषतः जे आयोजक आहेत जुगनूदादा, त्यांचे वडिलांचं हे भूदान आपल्या त्या ग्रामस्थांना प्राप्त झालं, मंडळाला प्राप्त झालं नाही का. एक आदर्श व कुठल्या गावाला घ्यायचा, एखाद्या गावामध्ये एक मुबलक जागा कशी असावी नाही का, त्याचं हे उत्तम उदाहरण नाही का. त्यातही अजून चेरी ऑन द टॉप असं की इथले जे सरपंच आहेत किंवा कमिटी मेंबर आहेत हे संप्रदायावर प्रेम करणारे, संप्रदायावर श्रद्धा असणारे हे मंडळी नाही का. नाहीतर हे काय शक्य होत नाही नाही का. ज्या वेळेला संप्रदायावर प्रेम श्रद्धा असते अशा वेळेला हे सर्व संपन्न होत असतं नाही का. मी हे का सांगतो, भविष्यामध्ये जसं जसं आपण डेव्हलप होत जाऊ तसं तसं हे आपल्याला जागा आपली कमी पडत जाणार नाही का, किंवा उपलब्धच होणार नाही. मी कुठेतरी म्हटलं सप्ताहामध्ये सांगितलंही होतं, मला वाटतं नागावच्या सप्ताहामध्ये, प्रत्येक ग्रामस्थांकडे असे जागा असावी जिथे करून आपल्याला सांप्रदायिक कार्य, समाजाचंही कार्य आणि ग्रामस्थांचंही कार्य तिथे पार पाडता येतील नाही का. त्यामुळे हे सर्व ग्रामस्थांचे, मंडळाचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत, कारण की अशाच ठिकाणी हे भगवंताचं कार्य संपन्न होऊ शकतं आणि पुढच्या पिढीला, येणाऱ्या पिढीला आपलं संप्रदायाचं महत्त्व काय, संतांचं महत्त्व काय, त्यांचं कार्य काय हे ज्ञान फक्त अशाच ठिकाणी प्राप्त होऊ शकतं नाही का. असो, माझ्याकडे 1 तास उरलेल्या वेळेप्रमाणे, त्यामुळे मला अभंगाचंही चिंतन आणि लीलेचंही चिंतन दोघांचं बॅलेन्स करून मला चालायचं नाही का. आपल्याला दोन्ही वाजवता येते तसं काय विषय नाही, पण ज्या वेळेला मी श्रोता होतो त्यावेळेला मला श्रोता म्हणून मला काय मनामध्ये चाललं असतं हे माझं मला ज्ञान आहे नाही का. मला सर्वांचं काळजी घ्यायची नाही का. असो, परिहारामध्ये अधिक वेळ न घालवता मी माझ्या प्रतिपाद्याविषयीकडे वळतो. विठ्ठल ये
वेद असे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखत आहे. कधी कधी अभंगात सुरुवातीपासून कधी कधी अभंगातून खाल्ला नाही का. आज आपला अभंगात प्रवेश असेल तर हा खाल्ला असेल नाही. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. आजचा हा जो तिथी आहे ही धनत्रयोदशीची ही तिथी आहे नाही का. आणि आपल्या धर्मामध्ये तिथीला विशेष प्रकारचं महत्व आहे. त्यात अजून आपल्या संप्रदायानेही तिथीलाच महत्व दिले गेलेलं आहे नाही का. आपले जे सांस्कृतिक धार्मिक जे कार्य होतात ते तिथीच्या प्रमाणेच होत असतात नाही का. 16 तिथ्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितल्या गेल्या. किती? 16 तिथ्या नाही का. बळी प्रतिपदा, यम द्वितीय, अक्षय तृतीय, विनायक चतुर्थी, वसंत पंचमी, चंपा षष्ठी, रथ सप्तमी, गोकुळ अष्टमी, राम नवमी, विजय दशमी, आषाढी एकादशी, पुढे गो द्वादशी, पुढे धन त्रयोदशी जी आजची तिथी, नरक चतुर्दशी नाही का. पुढे नारली पौर्णिमा नाही का. सर्व पित्री अमावस्या. म्हणजे अशा 16 प्रकारच्या तिथ्या ते आपल्या सांस्कृतिक धार्मिक माणसाला कल्पना किंवा ज्ञान असावं. अगोदर मला फक्त संडे मंडेच माहिती होती. पण या मंडपात बसल्यानंतर या तिथ्यांचं ज्ञान झालं पाहिजे. हे या मंडपातच आपल्याला प्राप्त होऊ शकतं नाही का. अजून 3 तिथ्या आपल्याला विशेष नमूद करायच्या आहेत. माघ शुद्ध दशमी, माघ शुद्ध पौर्णिमा नाही का. फाल्गुन शुद्ध षष्ठी. कमीत कमी या भागातल्या माणसाला तरी तिथीचं ह्या ज्ञान असावं का. या तिथींमुळेच आपल्याला या संप्रदायामध्ये आपल्याला प्रवेश प्राप्त झाला नाही का. आश्विन कृष्ण नवमी ह्या तिथ्या माणसाने डायरीमध्ये हायलाइट करून ठेवायच्या. डायरी नसेल तर मेमरी कार्ड मध्ये सेव्ह करून ठेवायच्या. कारण की ह्या ज्या तिथ्या आहेत या तिथ्यांमुळेच आपल्याला या मंडपात बसता आलं. माघ शुद्ध पौर्णिमा परमपूज्य सावराम बाबांची पुण्यतिथी नाही का. फाल्गुन शुद्ध षष्ठी परमपूजनीय वामन बाबांची पुण्यतिथी नाही का. आणि अश्विन कृष्ण नवमी ही वासुदेव बाबांची पुण्यतिथी नाही का. ज्यांच्यामुळे आपण या मंडपात आहोत त्यांचा विसर होता कामा नाही. आणि आपला हा जो संप्रदाय आहे हा मोठ्यांना मानणारा आहे. तसं आपण ज्यांच्यामुळे इथे आहोत त्यांचा विसर आपल्याला होता कामा नाही. गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाता, गुरुपिता, गुरुसेवे परोता मार्गू नेणे माऊलींचे शब्द आहेत. गुरुचं स्थान आपल्या माता पित्याच्याही वर म्हणजे देवताच्या ठिकाणी सांगितलं गेलंय नाही का. विठ्ठल आचार्य देवो भव नाही का. आणि अशांचं जर आपण आपल्या गुरूंचं स्थान देवाच्या ठिकाणी सांगितलं गेलंय तर ह्या ज्या तिथ्या आहेत या आपल्या हायलाइट करून ठेवल्या पाहिजेत नाही का. महाराज लक्षात राहिले नाही. फ्लाईटचं बुकिंग चुकून झालं, पोरांनी केला. धन धन
कुठल्या स्तरावर असावं हे प्रत्येक वेळेला संतांनी आपल्याला सांगून ठेवलं नाही का. वाला उपदेश नारद तो मुनी वंद त्रिभुवनी झाला वाला. वाल्याचं वाल्मिकी करण्याचं सामर्थ्य कोणाकडे तर आपल्या ह्या श्री गुरूंकडे आहे. त्यामुळे आपलं जे स्थान आहे आपल्या गुरूंचं कुठल्याच ठिकाणी असावं नाही का. विठ्ठल कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उत्तरी पहिले तिरू भवन नदीचा. विठ्ठल असो. आपला मुद्दा चाललेला तिथीचा आज आहे धनत्रयोदशी. आजच्या दिवशी धनाची आराधना किंवा पूजा केली जाते नाही का. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ते सांगितलं गेले, आपल्या धर्मामध्ये ते सांगितलं गेलंय नाही का. लक्ष्मी अलक्ष्मी आणि महालक्ष्मी नाही का. विपरीत कार्याला जी वापरली जाते ती अलक्ष्मी नाही. स्वार्थ ठेवून जी वापरली जाते ती लक्ष्मी आणि जी देवाच्या कार्यासाठी वापरली जाते ती महालक्ष्मी. विठ्ठल भगवंताचा अवतार या धर्माकरताच झाला, धर्माच्या रक्षणाकरताच झाला. धर्म रक्षा वयावतार घेतली. धर्म रक्षा वयावतार घेतली. धर्म रक्षा वयावतार घेतली. धर्म रक्षा वयावतार घेतली. आपुल्या पाण्याची आपुल्या पाण्याची भक्तजना महाराज की. अंबरुषीसाठी जन्म सोशी अंबरुषीसाठी जन्म सोशी. धर्म रक्षा वया धर्माच्या रक्षणाकरता नाही का. त्यामुळे धर्माच्या रक्षणाकरता जर भगवंताचा अवतार होत असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये धर्माला किती महत्व दिलं गेलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला त्याचं ज्ञानही तेवढंच करून दिलं पाहिजे नाही का. धर्म धर्म म्हणजे काय. सामान्य धर्म, विशेष धर्म, परधर्म आणि परम धर्म. सामान्य धर्म म्हणजे काय. सत्य दया ह्याला म्हणतात सामान्य धर्म नाही का. सत्य आपण जीवनामध्ये सत्याच्याच बाजूने असलं पाहिजे हे आपल्याला श्रीमद भगवद्गीता ही सांगते नाही का. जिथे सत्य आहे तिथेच विजय आहे, जिथे धर्म आहे तिथेच विजय आहे नाही का. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे घातलिया भय नरका जाणे नाही का. त्याला कसा वाटेल, कसा बोलू, त्याला कसं वाटेल त्याच्यापेक्षा त्याला कसं वाटेल. त्यामुळे आपण कुठल्या बाजूने आहोत, सत्याच्या का असत्याच्या, हे फार विचार करून आपण राहिलो पाहिजे नाही का. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की धर्म आपल्याकडनं घडावा आणि अधर्म टाळावा तर आपण नेहमी सत्याच्या बाजूने असलं पाहिजे. जरी आता समोरच्याला दुःख झालं तरी त्याचं भविष्यात त्याचं फळश्रुती जी आहे ती धर्माच्या बाजूनेच प्राप्त होणारी आहे. पुढे येथे दया, दया तेथे धर्म नाही का. हे माऊलींची भाषा आहे. दया तेथे धर्मू नाही का. धर्म नाही धर्मू म्हणजे जिथे दया आहे तिथेच धर्म आहे नाही का. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण दुसऱ्यावर किती दया दाखवतोय तेही फार चिंतनीय किंवा तेवढंच महत्वाचं.
तरच आपल्याकडनं धर्म घडतोय असं समजावं. याला म्हणतात सामान्य धर्म. पुढे येतं विशेष धर्म. विशेष धर्म कोणाला सांगितलं गेलंय? स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती, नाही का? म्हणजे स्वामीची पूजा करणं, त्यांची सेवा करणं, त्याला धर्म, विशेष धर्म सांगितलं गेलंय. आपल्या गुरुची सेवा करणं याला विशेष धर्म सांगितलं गेलंय. आपल्या पतीची सेवा करणं याला विशेष धर्म सांगितलं गेलंय. म्हणजे स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी म्हणजे आपण ज्या कंपनीत आहोत, ज्या ठिकाणी आपण नोकरीला आहोत, धंद्यावर आहोत, त्या ठिकाणी जे आपले साहेब आहेत किंवा आपले जे वरिष्ठ ज्येष्ठ आहेत, त्यांचं आपण ज्यांनी ते मार्गदर्शन केले त्या मार्गावर चालणं म्हणजे धर्म करणं. धर्म म्हणजे काही वेगळा प्रकार असा नाहीये, नाही का? आपल्याकडनं आपल्या स्वामीची सेवा होणं हाच आपला धर्म आहे. आपल्या गुरुची सेवा होणं हाच आपला धर्म आहे. स्वामी काज गुरु भक्ती, नाही का? विठ्ठल आता काल का परवा ते कोळ्यावरनं दिंडी संत वाड्यात आली. पायी करा गुरु यात्रा, मुखे उच्चारा गुरु मंत्रा, नाही का? पायाने यात्रा करा. कोणाची? आपल्या सद्गुरूंची, आपल्या गुरूंची, नाही का? पण आपण गुरूंच्या पुण्यतिथीला विठ्ठल श्री गुरु पायी ठेवी तू विश्वास, दासांचा तू दास होय त्यांचा. दास होण्याचं तर कोणाचं व्हायचं? गुरूंचं व्हायचं, साहेबाचं नाही. सेवक व्हायचंय तर गुरुच व्हायचं. स्वामी काज गुरु भक्ती. पुढे येतं पितृ वचन सेवापती. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला धर्म घडावा असं वाटत असेल तर स्वामींची सेवा, गुरूंची सेवा आणि आपल्या पित्याची सेवा. जर पिता कॉटवर असेल आणि आपण वारीला जात असू तर आपल्याकडनं धर्म नाही अधर्म घडत आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्या माता पित्याची सेवा करणं हेच आपल्या धर्मात सांगितलं गेलंय. नाहीतर नुसतं भगवे कपडे आपण घालतो, सफेद कपडे घालतो आणि धर्माच्या नावाने जय जयकार करतो, पण बला कोणीच इस्त्री नाही, तर त्याला अधर्म सांगितलं गेलंय. जर आपल्याला धर्म घडावा असं वाटत असेल तर पितृ वचन सेवापती. पुढे येतं पतीची सेवा. आज काय धनत्रयोदशी, सर्वजण लक्ष्मीची पूजा करतात, पण या ठिकाणी लक्ष्मी कोणाची पूजा करते? कोणाची पूजा करते? आपल्या पती परमेश्वरांची पूजा करते. जर आपण पती परमेश्वरांना प्राप्त केलं तर लक्ष्मी ही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल हे झाले विशेष धर्म. आपल्या जीवनामध्ये विशेष धर्म करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, कारण की या धर्माकरताच भगवंताने अवतार घेतला, नाही का? पुढे तर परधर्म, वेगळा धर्म. मी कुठल्याही धर्माबद्दल कधीच टीका करणार नाही. कधी बोलताना माईक मध्ये माणूस फ्लो मध्ये बोलून जातो. आपला संप्रदाय टीका करण्याचा अनुमती नाही. आपला धर्म किती श्रेष्ठ आहे ते पटवून द्या, दुसऱ्याची टीका नको, नाही का? ते जर दर शुक्रवारी येत असतील तर आपण दर एकादशीला तरी कुठे मंदिरात नाही, 2च एकादशी. ते 5 वेळा त्यांचा हरिपाठ करतात, आपण दिवसात 1 वेळा तरी किती? ते त्यांचा हरिपाठ किती वेळा? 5 वेळा. आपण दिवसात 1 वेळा तरी विठ्ठल
मार्गी गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्थिर व्हायचं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये हरिपाठ केला पाहिजे. भले 5 वेळा नाही त्यांच्यासारखं, पण 1 वेळा दर शुक्रवारी नाही, महिन्यात 2 एकादशा तरी. मी म्हणत नाही की संत वाढतच आलं पाहिजे. जिथे जिथे एकादशीचे सेवा कार्यक्रम होत असतात तिथे तिथे आपण गेलो पाहिजे, तरच आपल्याकडनं धर्म घडत आहे. नाही परधर्मामध्ये आपण विचार होताच कामा नाही. आता मला वाटलं मागच्या महिन्यातच मला वाटतं ते बरेच त्यांना पकडलं पश्चिमेतल्या देशातल्या काही त्यांच्या श्री गुरूंना काहीतरी ते प्रवेश करत होते. ते जे इलिगल होतं, अनधिकृत होतं, आपल्या जवळच 50-60 किलोमीटरवरच येते. नाही काय ते कधी 50-60 किलोमीटरवरनं 5 किलोमीटरवर येतील बरोबर सांगू शकत नाही. त्यामुळे आपला धर्म किती श्रेष्ठ आहे, किती महत्वाचा आहे, ते आताच आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ आई गाणे आई काजी तुम्ही भगवत भेदा भेद ब्रह्मा भेदा भेद ब्रह्मा आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. भेदा भेद भ्रम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म नाही का, वैष्णवांचा धर्म आहे. नाही का, काल सरत काका होते आमच्या बरोबर, काही कामानिमित्त सांगायला हरकत नाही, बाबांच्या स्मारकानिमित्त मंत्रालयात जावं लागलं. समोर मंत्रालयाच्या समोर बंगले होते, बंगल्याच्या बाहेर पडल्या तर आम्ही दोघंच वारकरी वैष्णवांच्या पोशाखात. नाही का, पण बाकड्यावर बसल्यावर इतर कोणालाही त्यांनी शब्द उच्चारले नाही, पण आम्हाला बघितल्याबरोबर रामकृष्ण हरी हे सामर्थ्य या पोशाखाचं, या धर्माचं, या वैष्णवांचं सामर्थ्य आहे. नाही का, तरीही आम्ही धोतर लावायला, अरे ज्या पोशाखामुळे समोरच्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतं याच्यापेक्षा श्रेष्ठ संप्रदाय नाही. नाही का, विठ्ठल मला सांगायचं काय, आपण ह्याचं महत्व जाणून घेतलं पाहिजे. नाही का, माळ घातलीच म्हणून तसं नको. नाही का, हळूहळू परिवर्तन होईल, पण आपण पहिला एकादशीला आलो पाहिजे, या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झालो पाहिजे, तेव्हाच हे हळूहळू परिवर्तन घडू शकतात. नाही का, असो पुढे येतं परम धर्म. परम सर्व आश्रम सर्व वर्ण त्यासी एक स्वधर्म जाण, सांडूनी विकल्पाचे भान, माझे भजन करावे. कळे ना कळे जया धर्म, ऐक सांगत रे वर्म, माझ्या विठोबाचा नाम अट्टहासे उच्चारा. काही कुठलाही धर्म कळत नसेल, क करायचा काही करू नका, फक्त भगवंताचं नामस्मरण करा. हेच आपल्याला आपले
संत संप्रदाय सांगत असतो. निज धर्म हा चोखडा निज धर्म हा चोखडा मुक्तीचा सवंगडा निज धर्म तो खडा म्हणजे कुठलाही धर्म जर आपल्याला कळत नसेल तर फक्त भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं भजन करा. गीतेमध्येही त्याचं वर्णन आले नाही का, सर्व धर्मांत परित्यज्य मामेकम वर्णम व्रज, नाही का. काही केलं नाही तरी चालेल पण भगवंताचं नामस्मरण करायला विसरू नका, नाही का. विठ्ठल तयाचे भजन चुको नको, तयाचे भजन चुको नको, तयाचे भजन चुकवू नका, तयाचे भजन चुकवू नका. देवे दिला देह भजना गोमटा भोजनासाठी, भजनासाठी दिला नाही. या थोड्यानी सर्व थोडं हळूहळू पुढे या, म्हणजे सर्वांना विठ्ठल आपल्या जीवनामध्ये परम धर्म करायचं असेल तर ते एकमेव मार्ग म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि त्यालाही काही विशेष काय असं अटी शर्ती नाही आहेत, नाही का. बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या अटी शर्ती आहेत. ते काल यूट्यूबवर आमच्या मातोश्रीने लावलेलं पूजेचं काहीतरी, ही सामुग्री पाहिजे, मग हे तांदूळ पाहिजेत, मग ते पीठ पाहिजे, मग त्यात वेगळ्या प्रकारचं तेल, आता मला आठवत नाही, मग ते चार वेगवेगळ्या दिशेला तो वाती पेटवायच्या, मग त्या या ठिकाणी ठेवायच्या. म्हणजे किती काय काय करावं सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी आपल्या संतांनी फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण, कुठल्याही प्रकारचं तांदूळ, तूप, हळदी, कुंकू लागत नाही. नामाच्या चिंतने प्रगट पसारा, असाल करा जिथे असाल तिथे तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करता येतं. एवढं संतांनी आपल्याला सोपं करून ठेवलंय, नाही का. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, नाही का. एवढं आपल्याला संतांनी सोपं धर्म सांगितलंय, फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर धर्म करायचा असेल तर हा सामान्य धर्म, विशेष धर्म, परम धर्म हे आपल्याकडनं घडणं गरजेचं आहे, नाही का. धर्म एव अति हंतो धर्मो रक्षती रक्षितः. आता जर आपण धर्माचं रक्षण केलं नाही, नाही का, तर आपले पुढचं भविष्य आपल्या वेगळ्या ठिकाणी असेल. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन,
घडणं किती गरजेचं आहे नाही का. तर आमच्या मुलाच्या शाळेमध्ये ते काय ग्रीन डे होता, ग्रीन डे. तो घालायलाच तयार नाही कपडे, हिरवे कपडेच घालायला तयार नाही. कारण की आता मला माहिती त्याच्या आता तो 5च वर्षाचा आहे, पण त्याच्या डोक्यामध्ये हिरवा रंगाचा एवढा त्याचा विरोध त्याचा भरला. आता मला माहिती नाही कसा काय गेला त्याच्या डोक्यामध्ये. शेवटपर्यंत त्यांनी घातलेच नाही हिरवे कपडे, युनिफॉर्म मध्येच नेला त्याला. हिरवा रंग शेतीचाही रंग असतो नाही का. काय काही लोकांनी त्या रंगाचंही पाखंडपणा करून ठेवलाय. भगवा रंग म्हणजे त्यांचा, हिरवा रंग म्हणजे त्यांचा. अरे हिरवा रंग म्हणजे आपल्या शेतीचाही आहे नाही का. भारत हा शेतीप्रधान देश आहे नाही का. कोणाच्याही पाखंडाच्या पायी आपण किती समर्पित त्याला होतो नाही का, हे होता कामा नाही. रंग विभाजन हे होता कामा नाही. धर्म काय आहे त्याचं ज्ञान करून द्या नाही का. असो, संप्रदायाचा नियम आहे, जोपर्यंत भगवंताच्या लीलेचं वर्णन नाही तोपर्यंत त्या सप्ताहाची, त्या कालावधी कार्यक्रमाची सांगता नाही. नियमाप्रमाणे भगवंताचं भजन घ्यायचंय आणि आपल्याला मुख्य विषयाकडे वळायचंय. विठोबा विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय चरित्र केले नारायण चरित्र राखी
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. ज्या लीला भगवंताने गोकुळात केल्यात त्या लीलेचं वर्णन अनिवार्य आपल्या संप्रदायाने सांगितलं नाही का. जोपर्यंत भगवंताचं लीलेचं वर्णन नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्या सप्ताहाची त्या उत्सवाची सांगता किंवा समाप्ती होत नाही नाही का. हे आपल्या वारकरी संप्रदाय घालून दिलेले नियम आहेत नाही का. आणि नियमात राहणं हे आपलं धर्म आहे, आपला कर्तव्य आहे. विठ्ठल कीर्तनकाराने कीर्तनात काय बोलायचं, किती बोलायचं, कुठल्या विषयावर बोलायचं त्याचेही नियम. टाळकऱ्यांना नियम, मृदुंगमणीला नियम, श्रोत्यांनाही नियम नाही का. नियमांमुळेच ह्या संप्रदायाला विशेष प्रकारचं श्रेष्ठत्व किंवा महत्व प्राप्त झालंय नाही का. तसं या ठिकाणी आपल्याला भगवंताचं लीलेचंच वर्णन करणं आहे. गायीन तलीला चरित्र पवाडे रचिले कवकडे गायचं भगवंताचं लीलेचं गायचं नाही का. तुमचं आमचं काय आहे, तुमचं आमचं विचित्र आहे आणि देवाचं आहे ते चरित्र आहे नाही का. ज्या लीला भगवंताने त्या रथावर केल्या त्याला म्हणतात ज्ञान लीला. ज्या लीला भगवंताने रथावर किंवा त्या अर्जुनाला ज्ञान दिलं त्याला म्हणतात ज्ञान लीला. ज्या लीला भगवंतानी द्वारकेत केल्या त्याला म्हणतात कर्म लीला. आणि ज्या लीला भगवंतानी गोकुळात केल्यात त्याला म्हणतात भक्ती लीला. आणि या ठिकाणी आपल्याला भक्ती लीलेचं चिंतन करायचं. विठ्ठल आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. भगवंताचा अवतार धर्मा करता नाही का. ज्या वेळेला जी घटना घडली त्या युगामध्ये ती घटना घडली, त्या घटनेने त्या भगवंताच्या त्या तिथीला त्या ठिकाणी जो आनंद प्राप्त झाला त्या गोकुळवासींना त्याचा मोजमाप नाही का. गोकुळेच्या सुखा गोकुळेच्या सुखात पार नाही रेखा. गोकुळेच्या सुखात पार नाही रेखा. गोकुळेच्या सुखात पार नाही रेखा. अंतपार नाही रेखा. माया गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. म्हणजे नर आणि नारी एक विशिष्ट प्रकारचं इथे संतांनी आपल्याला सांगितलंय. म्हणजेच त्या गावातल्या प्रत्येक जीवाला नर नर याचा अर्थ प्रत्येक जीवाला तिथे आनंद झाला. कशाने? भगवंताच्या त्या ठिकाणी त्या अवताराने सर्वांनाच तिथे सुख प्राप्त झालं. पण काहींना काय झालं, काय झालं? कृष्ण गोकुळी जन्मला दुष्ट चलकाप सुटला. जे दुष्ट होते त्यांना काय वाटलं? भीती वाटली नाही का. चांगल्या लोकांना कशाचीच भीती नसते. हे मी नाही सांगत, हे संत सांगतात. आणि ते जे दुष्ट लोक आहेत त्यांना काय वाटतं? भीती वाटते. कशाने?
चांगल्या पुरुषाच्या अवताराने, नाही का विठ्ठल? जे काहींना सुख प्राप्त झालं आणि काहींना भीती प्राप्त झाली, नाही का? त्या गोकुळामध्ये भगवंताच्या अवताराने बरेच असे घटना घडल्या, नाही का, ज्या विशेष प्रकारच्या होत्या. विशेष हा 2 वेळा का? लोका गोकुळच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचू जप तप. कितीही चातुर्मास आपल्याकडनं घडले तरीही आपल्याला ते ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही. कितीही प्रकारचं जप तप केलं तरी सामान्य जीवाला ते ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही. पण त्या ठिकाणी फक्त भगवंताच्या अवताराने त्या प्रत्येक गोकुळवासींना काय प्राप्त झालं? ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं की तुमची चिंता पळाली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा ब्रह्मज्ञानाची एकदा प्राप्ती झाली की चिंता ती पळाली गोकुळा बाहेर. प्रवेश भित्री केला देवी. नुसतं चिंता नाही तर अजूनही पुढे काय प्राप्त झालं? घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दरिद्रास त्रास आला. फक्त भगवंताच्या अवताराने, नाही का? म्हणून तुम्ही लक्ष्मीच्या मागे न जाता भगवंताच्या मागे गेलं तर लक्ष्मी प्राप्त झाल्याशिवाय विठ्ठल आळंदीला जात असताना एका मोठ्या उद्योजकाचा प्रवास बरोबर असा योग आला. 200-300 कोटीच्या वरती त्याचं वार्षिक टर्नओव्हर आहे. तर महाराज, मी काम धंदे करतो, सात्विक बुद्धीने करतो, कुठल्याही प्रकारचं दुष्कर्म करण्याचा प्रयत्न करत जेवढं टाळता येईल तेवढं टाळतो. म्हणजे माझ्याकडनं काहीतरी चुकीचं घडत असेल ते मी ते टाळतो. जेवढं दान धर्म व्हायचं असेल तेवढं सर्व दान धर्म करतो. मग सामान्य जीवनाने नेमकी काय करावं? माझं मी काम करतोय, माझं मी कर्तव्य करतोय, सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, दान धर्म करण्याचा प्रयत्न करतो. मग अजून काय केलं पाहिजे? मी बोलो, हे जे तुमचं आहे हे आत्ताच्या प्रारब्धासाठी. पण जर पुढच्या प्रारब्धासाठी, पुढच्या मोक्ष प्राप्तीसाठी जर तुम्हाला काय करायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे भगवंताचं नामस्मरण. हे ज्ञान जर प्राप्त झालं तर तुमच्या ऑटोमॅटिक कशाची भूमिका येईल? त्यागाची भूमिका येईल. त्यागाची. ज्या वेळेला त्यागाची भूमिका उत्पन्न आपल्या अंतःकरणात झाली, समजायचं आपल्याला परमार्थाच्या जवळ जाण्याचा आरंभ झाला. परमार्थाचं प आपल्या जवळ यायला सुरुवात झाली. विठ्ठल विठ्ठल. भगवंताचा अवतार त्या गोकुळात झाला.
सर्वांना, प्रत्येक जीवाला त्या ठिकाणी आनंद झाला, सर्वांची चिंता गेली, सर्वांना ज्ञान प्राप्त झालं, लक्ष्मीचीही प्राप्ती झाली, नाही का. भगवंत थोडेसे मोठे झाले, मोठे झाल्यानंतर थोडेसे रांगू लागले, नाही का. रांगत काय, तलवे तलहात टेकीत, तलवे तलहात टेकीत, तारे गुडग्यारे गुडग्याने रागात, तारे गुडग्यारे गुडग्याने रागात, गुडग्याने रागात. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, सावे गुडघ्याने रागत, सावे गुडघ्याने रागत, सावे गुडघ्याने रागत. हरी आला हाता मग कायची भय होय चिंता. विठ्ठल. विठाला 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 विठाला. असो, नाही पण सकाळी आमचे वेगळे भय होता. असो. विठ्ठल तुम्ही त्याच्यावर सर्व सोडून दिलं, तुमचा रथ जीवनाचा त्याच्या हातामध्ये स्टेरिंग दिली तुमच्या रथाची, की सर्व आपण काय होतो, भयमुक्त होतो. फक्त आपल्या जीवनाची स्टेरिंग, जीवनाचा रथ त्याच्या हातात दिला पाहिजे. बऱ्याच जणांचं कंप्लेंट, महाराज तुम्ही प्रत्येक वेळा स्वतःच गाडी चालवता, नाही का. मी बोललो मी थोडी चालवतो, मी फक्त या देहाने माझे हात तिथे आहेत, चालवणारा कोण आहे. मग रात्री 3 वाजता असो, कधी डोंबिवलीला पोहोचतो कळत नाही, नाही का. फक्त आपण त्याला समर्पित असलो पाहिजे, आपला विश्वास त्याचे असला पाहिजे, नाही का. विठ्ठल. भगवंत मोठे झाल्यानंतर रांगू लागले, रांगत असताना प्रत्येक घरामध्ये जाऊ लागले. सर्वप्रथम आपल्या घरामध्ये ज्या लोण्याच्या दह्याच्या ढेऱ्या होत्या त्या फोडून प्राशन करू लागले, नाही का. असं म्हणतात, ते कृष्ण रहस्यामध्ये सांगितलं गेलं. कृष्ण रहस्य नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये असं सांगितलं गेलं, आपल्या स्वतःच्या आईने म्हणजे यशोदा मातेने सर्व गोकुळातल्या ज्या गवळणी होत्या त्यांना सांगितलं, आता आपण कृष्णापासून लांब जाऊन काय करायचं, मंथन करायचं आणि दह्या दुधाचा साठा तयार करायचा. कशाचा, दह्या दुधाचा साठा. त्या कृष्णाला कान्हाला माहीतच पडता कामा नये. आता यशोदा माता स्वतःची आई निर्णय ज्या वेळेला घेते, नाही का, त्यांनी तयारी केली, सर्वांना एकत्रित केलं आणि ठिकाण ठरवलं. त्या ठिकाण ठरवल्यानंतर त्या ठिकाणी दह्या दुधाची साठवणूक करायला सुरुवात झाली. आता या बाबाला वाटलं काहीतरी शिस्त आहे. एखाद्या ठिकाणी ऑफिस मध्ये आतमध्ये गर्दी आहे आणि आपला प्रवेश झाल्यानंतर सर्वांचं बोलणं बंद झालं म्हणजे काहीतरी शिस्त आहे. माझा काय तेवढा अधिकार नाही किंवा तेवढं माझं
माझं ज्ञानही नाही, हे सर्व त्यांची कृपा असल्यामुळे हे मला प्राप्त झालं आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्यासमोर थोडासा मांडण्याचा प्रयत्न नाही का. करुण चिंतन करवावे अनेका, तो या लोका झाला नाव जगी. स्वय उद्धरुनी जन उद्धरी, हे ज्ञानाची आघात थोरी नाही का. एवढा तुम्हा थोरू केला याने उपकारू, म्हणून व्यास सहदरू गुरुत्व होय. त्यांच्या कृपेमुळेच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न नाही का. असो, त्या कानाला वाटलं काहीतरी गडबड आहे नाही. माता ही आपल्या समोर दिसत नाही म्हणजे काहीतरी चाललंय. आता भगवंत हे सर्वज्ञ आहेत, तुम्ही आम्ही अल्पज्ञ. संत हे त्रिकालज्ञ आणि भगवंत हे सर्वज्ञ असतात. म्हणजे सर्वांचं ज्ञान ज्याला आहे ते भगवंत. विठ्ठल सर्वाची साठवणूक करायला सुरुवात झाली. दह्या दुधाची साठवणूक करायला सुरुवात झाली. काही क्षण उलटले. काही क्षणानंतर, काही मला वाटतं तर दिवस तिथे उल्लेख नाही आला. काही क्षणानंतर तिथे असं माहिती पडलं की जिथे आपण साठवणूक करतोय त्या साठवणुकीच्या ठिकाणी हळूहळू जे लेवल होती, हळूहळू काय होत गेली, कमी होत गेली. काही दिवसानंतर, काही वेळेनंतर तिथलं जे दही दूध होतं ते काय झालं, नाहीस झालं. आता यशोदा माता म्हणते, आपण एवढा पहारा दिला, आपलं स्थान ही गपचूप निश्चित केलं, तरी ही बातमी लिकेज झाली. अहवाल काढायला लागेल नाही का. हे गेलं कुठे, गायब झालं कसं काय. त्यावेळी त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आलाय, कृष्ण रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये, भगवंताने अंतर्ज्ञानाने त्या ठिकाणी ते पाहिलं आणि त्या दह्या दुधाच्या साठवणुकीचं स्थान कुठे आहे ते ज्ञानाने प्राप्त करून घेतलं आणि त्या ठिकाणी अगदी सूक्ष्म रीतीने त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि प्रवेश झाल्यानंतर त्या दह्या दुधांची प्राशन करण्यात आलं. कोणी केलं हे सर्व, भगवंताने केलं, कानाने केलं. दुडिया माधारे कानो भादाला भारी, दुडिया माधारे कानो भादाला भारी, दुडिया माधारे कानो भादाला भारी, दुडिया माधारी कानो भादाला भारी. बने गोरख हरि 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 या हरे हरि हरि हरि. या
ना आपण एवढं सिक्रेटली सर्व प्लॅन केलं, सर्व ठिकाण ठरवलं, पण झालं कुठे, गेलं कुठे, दही दूध गेला कुठे? शेवटी प्रश्न यशोदा मातेला आला. आता सर्वांना वाटतं मला कोणी पाहिलं, मला कोणी पाहिलं नाही का? आपण कितीही शाळेत शिक्षण घेतलं, कॉलेज विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं, पण आपण आपल्या आईपेक्षा हुशार होऊ शकत नाही. कितीही मोबाईल वापरता आला तरी कुठले मोबाईल कुठे आहेत हे प्रत्येक आईला माहिती. कितीही आपण आईपासून लपवण्याचा प्रयत्न केला तरी आईला आपल्या बाळाचं, आपल्या मुलाचं, आपल्या मुलीचं संपूर्ण ज्ञान असतं नाही का? मातृदेव भव, पितृदेव भव. आता यशोदा मातेला ते कळालं नाही का? त्या मातेने विचारलं, खरं खरं सांग नाही का? नाही बोलतो, मी नाही खातो. मला सांगतो तरी कबूल येत नाही नाही का? माणसं, मुलं कबूल यायला पाहिजेत नाही का? जर कबूल येत नाही म्हणजे आपल्या आईपासून आपण अजून लांब आहोत. आपलं मन जे आहे ते आपल्या आईपासून आपण मोकळं केलं पाहिजे, कारण की तेच आपल्या जीवनामध्ये उद्धार करणारे असतात, योग्य मार्ग दाखवणारे असतात. भगवंत थोडेसे अजून मोठे झाले. एका ठिकाणी सत्यनारायणाची पूजा होती. अच्छा, पूजा असताना ते ज्यांच्याकडे पूजा होती त्या गवळणीने मोठ्यांच्या घरी गेलं. मोठे आपल्या पूजेला कार्यक्रमाला आले तर आपल्या वैभव, आपल्या पूजेला अजून थोडंसं नाही का? त्याने ती गवळण जी होती, गोपिका जी होती, ती या नंद बाबांच्या घरी गेली, यशोदा मातेच्या घरी गेली. आमंत्रण केलं, बाबा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, आपण आलात तर आम्हा सर्वांना फार बरं वाटेल नाही का? तुमच्या मोठ्यांचे आमच्या घरामध्ये पदस्पर्श झाले की आम्हाला समाधान प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल. त्याच वेळेला त्याच ठिकाणी हा बाबा लांबून सर्व काय करत होता? ऐकत होता. बलराम दादा ही जोडीला होते. जसं आमंत्रण स्वीकारलं तिने पाठ फिरवली, थोडे पुढे जाऊ लागले. पुढे गेल्यानंतर या कान्हाने विचारलं, आम्हीही पूजेला आलो तर चालेल का? अरे बाबा, तिथे हळदी कुंकूचं कार्य आहे नाही का? त्या महिलांचा समारंभ आहे. मला प्रसाद तर, लाडूचा प्रसाद तर मिळेल आम्हाला. बरं ठीक आहे, येतो. पुढे जाऊ लागले. आता हे बाबा तिथे थांबणारे नव्हते. हळूहळू तिच्या मागे गेले. जात असताना तिथे शेणाचं काय होतं, ते काय म्हणतात त्याला, शेणाचं ते ठिकाण होतं. बरोबर या बाबाचा पाय कुठे? शेणावर. आणि शेणावर जो पाय घसरला अख्ख्या शरीराला, देहाला तो शेण लागला गेला. त्यामुळे आपला पाय घसरता कामा नाही. तरी काही शब्द फार मला जपून बोलावे लागतात, कारण की आमचा आहे आरंभ नाही का? असो, त्या ठिकाणी त्या कान्हाचे पाय त्या शेणातून घसरले आणि सर्व शेण त्यांच्या शरीराला लागलं. शरीराला लागल्यानंतर तसाच शरीर घेऊन ते त्या गोपिकाच्या मागे ते जाऊ लागला. हळूहळू तिच्या मागे जाता जाता तिच्या घरी गेले. हिने थोडस वळून पाहिलं. वळून पाहिल्यानंतर सर्वप्रथम आपल्या काय लावला? नाकाला हात लावला. अरे रे रे रे. आणि ती गोपिका जरा सवळं ओवळं, म्हणजे एकदम कडक धोतरी इस्त्री केलेला नाही का? टोपीही
इस्त्री केलेली असं सर्व सांभाळणारी गोपिका नाही का. म्हणजे साडी इस्त्री केल्याशिवाय नाक पकडलं. अरे काय हवंय, लाडूचा प्रसाद तुम्ही देणार होत्या, आता कुठे. कार्यक्रम झाल्यानंतर आता नाही मिळणार, आता काय कार्यक्रम नाही, संध्याकाळी तू आताच आला नाही, आताच हवंय नाही नाही आता नाही मिळणार, संध्याकाळी मिळेल. हाकलून दिला अक्षरशः. हे बाबा तिथेच राहिले आणि काही क्षणानंतर तिथे त्या पूजेसाठी भटजी बुवा आले. त्या भटजी बुवांचा प्रवेश झाला. प्रवेश झाल्यानंतर आता नियमाने आपण ते चौरंगाच्या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी आपण का लावतो, जुन्या काळामध्ये, आता कोणी लावतं काही ठिकाणी नाही लावत. काही काय लावतो आपण, केळीचे खांब लावतो. म्हणजे केळीची जी पानं असतात ते चारी बाजूने आपण लावतो. भटजी बुवा बसले तिथे, सामुग्री आणा, पूजेची सामुग्री आणली, सुरुवात केली, पूजेला आरंभ केला. करत असताना काही कामा करता त्या भटजी बुवांचा हात त्या देवाऱ्यामध्ये गेला. कशामध्ये, जिथे पूजेचं साहित्य होतं त्या ठिकाणी भटजी बुवांचा हात गेला. हात गेल्यानंतर त्यांना जो अनुभव प्राप्त झाला तो काहीतरी वेगळा होता. काय होता, या बाबाने कान्हाने त्या ठिकाणी त्या केळीच्या पानाच्या मागे कोणाला उभं केलेलं, कुत्र्याच्या पिल्लांना उभं केलं होतं. जसं त्याचा हात त्या पूजेच्या देवाऱ्यामध्ये गेला, आता प्रत्येकाचा एक स्वधर्म आहे नाही का. जसा अग्नीचा स्वधर्म प्रकाश आणि गरमी प्राप्त करून देणं, कशाचा स्वधर्म, अग्नीचा. तसा कुत्र्याचाही स्वधर्म काय करतो, तो चाटतो नाही का. प्रत्येक जीवाचा एक स्वधर्म आहे. त्या ठिकाणी त्याचा त्याने स्वधर्म काय, जीभ बाहेर काढली आणि त्या भटजी बुवांच्या हाताला लावली. त्या हाताला स्पर्श केला आपल्या जिभेने. त्याच क्षणी त्याच वेळेला साप 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 जे पळत भटजी बुवा सुटले. धोतर एका ठिकाणी आणि ते एका ठिकाणी. आणि त्याच वेळेला त्याच क्षणी त्या गोपिकाचे पती परमेश्वर आलेले. काय हा प्रकार आहे, त्यांनी जर पाहिलं काय झालं, काय ते सर्व पूजेचं ठिकाण होतं. केळीची पानं बाजूला केली आणि पाहिलं तर सर ते कुत्र्यांची पिल्ल तिथे या बाबाने ठेवली होती. हे कुत्रे आणले कोणी, आता त्या गोपिकाने विनवणी केली, हात जोडले. टेम्परेचर वाढलं कोणाचं, त्या पती परमेश्वरांचं. राग अनावर झाला, सांग हे कोणी केलं, आपल्या घरात चाललंय का आणि हे कोणी सुचवलं तुला ना ते उद्योग करायला. तिला घाम फुटला, आता मार खाल्ल्याशिवाय नाही. आता आपली दिवाळी होणार, म्हणजे फटाके फुटले. अख्ख्या पूजेचं काय झालं, वाटोळ झालं नाही का. आणि भटजी बुवांना काही मुबलक लोक आहेत, त्यांना सर्वात जास्त घाई असते. मी भटजी बुवांच्या विरोधात बोलतो असं नाही, त्यांचं शेड्यूल सर्वात टाईट असतं नाही का. असो, त्या पती परमेश्वरांनी त्या गोपिकाचं फार रागारागाने विचारलं, सांग कोणी केलंय. आता तिने सर्व आपली कॅसेट काय केली, रिवाइंड केली. चुकलं कुठे माझं. जेव्हा ज्या वेळेला माणसाला काहीतरी धक्का बसतो, ब्लड रिपोर्ट, सिटी स्कॅन, MRI येतो, त्याचे रिपोर्ट येतात, तेव्हा माणसाला कळतं की आपल्याला जे घडलंय ते आपल्या काहीतरी मागच्या कर्मामुळे घडलंय. तेव्हा माणूस आपण रिवाइंड करतो. आपल्या जीवनामध्ये काहीतरी दुष्कर्म, चुकीचे कर्तव्य कर्म आपल्याकडनं घडलेत का. कधी कळतं, ज्या वेळेला माणसाला धक्का लागतो नाही का.
तसं त्या वेळेला त्या गोपिकेने विचार केलाय की काय आपण असं केलंय की हा प्रसंग आपल्याला ओढाला किंवा आपल्यावर ओढावला गेला, हा अनुभव आपल्याला आला, काय आपल्याकडनं चुकलं. त्यावेळेला ते लक्षात आलं, त्या कानाला आपण इथून हाकलून दिलं नाही का, त्यामुळे आपल्याला हा अनुभव आला. सांगायचं काय, जे ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताला आपल्यापासून जेवढं दूर करू, त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याकरताच भगवंत त्या लीला करत असतात नाही का. हे पुढच्या पिढीला, पुढच्या संस्कृतीला याचं ज्ञान हवं, त्याच्याकरता त्या लीला. विठ्ठल आता हे सर्व गाराणे भगवंताचे यशोदा माताकडे गेले. आमच्या पूजेचं वाटोळं झालं. वेगवेगळे गाराणे ऐकू काय सांगता गाराणे तुम्ही गोकुळच्या नारी, काय सांगता गाराणे तुम्ही गोकुळच्या नारी, काय सांगता गाराणे तुम्ही गोकुळच्या नारी, काय सांगता तुम्ही गोकुळच्या नारी, तुम्ही गोकुळच्या नारी, बाळ गुणगुणाचे नामे बाळ गोजीर गुणगुणाच तारक बाळ दिसते गोजीर. त्या सर्व गोपिकाने त्या यशोदे मातेला गाराणे केल्या, बाबा आता आम्हाला काही ते जमेना नाही का, काहीतरी तुम्ही निर्णय घ्या तुमच्या बाबाचा. यशोदे मातेला फार आता दया आली, आता काहीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे नाही का. ज्या वेळेला समाजाचं हित असेल, आपल्या देशाचं हित असेल, आपल्या धर्माचं हित असेल, त्यावेळेला आपण निर्णय घेतला पाहिजे. तिथे आपण किंबहुना कुठल्याही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये येता कामा नये. ज्या ज्या वेळेला धर्माचं, समाजाचं कार्य असेल, त्या त्या ठिकाणी आपण निर्णय घेतला पाहिजे. यशोदे मातेने निर्णय घेतला की बाबा काय करतो आता, गायी चारायला उद्या जाई राना सवे घेऊन गोधना, 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 सवे गोधना. यशोदे मातेने सांगितलं तर तू गायी चारायला जा. म्हणजेच त्यावेळेच्या शाळेत टाकलं, शाळेत ऍडमिशन घेतलं. त्यावेळेची शाळा म्हणजे गायी चरण्याची शाळा. हाती काठी काळी घोंगडी, हाती काठी काळी घोंगडी, हाती काठी काळी घोंगडी, हाती काठी काळी घोंगडी, धेरुळेच्या पाठी लागला, धेरुळेच्या पाठी लागला, धेरुळेच्या पाठी काळी घोंगडी, हाती काठी काळी घोंगडी, हाती काठी काळी घोंगडी. मला वाटतं दर्शन केल्यानंतर मी भगवंताच्या कांद्यावर बघितलं नाही का, काही घोंगडी, घोंगडीच आहे आणि शाल नाही, काही घोंगडी आहे नाही का. त्या ठिकाणी त्या यशोदे मातेने भगवंताला असं मस्तपैकी छानसं तयार केलं नाही का. मी नेहमी प्रत्येक जवळ असतं सेवेमध्ये, आई पहिल्या दिवशी मुलाला जेव्हा शाळेत पाठवायचं असतं, छानपैकी तयारी करते नाही का. मस्तपैकी बॉडी वॉश, मॉइश्चरायझर नाही का, पावडर नाही का, पण गंधही तेवढाच गरजेचा नाही का.
गंध लावणं गरजेचं. महाराज गंध लावणं गरजेचं. मी अनुभवलंय. सुरुवातीला कोणी गंध लावत नव्हतं, पण आम्ही आमच्या सुरुवात गंधाची सुरुवात केली. अजून 4 जण बरे ते त्यांच्या संप्रदायाची, मी काय कोणाच्या विरोधात नाही, पण त्यांच्या संप्रदायाची गंध त्यांनी लावायला नाही का. गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, असो हृदय कळवळा वैष्णवांच्या आवडी देवासी ऐका तो प्रकार. नामाचा उच्चार रात्रन दिवस किंवा रात्रन दिन. जे देवाला आवडतं आपण ते केलं पाहिजे, आपल्याला आवडतं ते आपण नाही केलं पाहिजे. असो त्या ठिकाणी मस्तपैकी असं भगवंताला तयार केलं आणि सांगितलं सर्व गोपाळांना, बाबा या बाबाला आमच्या व्यवस्थित शाळेत घेऊन जा, नाही का. सर्वचा सांभाळ करणारा, नाही का. त्याला या यशोदा माता म्हणतात, त्या गोपाळांना याला व्यवस्थित शाळेत घेऊन जा, नाही का. गाड्या रस्त्यात मध्ये गाड्या भरपूर असतात, नाही का. सांभाळून घ्या, नाही का. तो सर्व जगाला सांभाळतो, नाही का. असो आता शाळेत जात गेल्यानंतर सर्व नुसतं कोण जात नाही, कोणी राहिलं असेल तेही बघतो, नाही का. गाडीत बसल्यावर पहिला कॉल सरे होतात, नाही का. कोणी राहता कामा नाही. पेंद्या सुदामा चल रे रानात गाईचा जसं या रंगाचं विभाजन झालंय ना, मग अशी मी सांगून गेलो, जसं या रंगाचं विभाजन झालंय, अगदी हात जोडून कडकडीने मना पोटाच्या बेंबीपासून सांगतो, कुठल्याही देवताला कुठल्याही पक्षाला तुम्ही लावू नका. हात जोडून सांगतो. जय श्रीराम बोललं की ते त्या पक्षात. अरे काय हे चालवलंय. राम राम हे दोन्ही उत्तम अक्षरे शंकर उपदेशिले भवानी. तुकोबारायांचे प्रमाण आहे त्याला. जर कुठले उत्तम अक्षर असतील, हे राम राम अक्षर सर्वात उत्तम अक्षर आहे, नाही का. देवाचं नाव आहे ते, नाही का. काही 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 जे काय आता बोलणं योग्य असो. आता वेळ माझ्याकडे पुढे चाललोय, आपण विस्तार पुढच्या कधीतरी सेवेमध्ये.
त्या ठिकाणी त्या भगवंतानी कुठलाही प्रकारचा भेद न ठेवता सर्व गोपाळांना हाका मारून मारून त्या शाळेमध्ये नेलं, नाही का? बाबा तो त्या जातीचा किंवा तो त्या वर्णाचा किंवा तो त्या आश्रमाचा असा कुठल्याही प्रकारचा भगवंताने त्या ठिकाणी भेद केला नाही. बाबा तो चांगला वाजवतो म्हणून गाडीत चल, किंवा तो चांगला बोलतो म्हणून गाडीत चल, नाही का? किंवा तो मृदुंग वाजवतो म्हणून गाडीत चल, किंवा तो फेटा बांधतो म्हणून गाडीत चल, असं कुठल्याही प्रकारे भगवंताने भेद केला नाही. सर्वांना एकत्रित केलं, नाही का? एकत्रित केल्यानंतर त्या ठिकाणी वालवंटामध्ये भगवंत गेले, पोहोचले, गायी सोडून दिल्या. गायी सोडून दिल्यानंतर भगवंताने आणि गोपाळांनी तिथे वेगवेगळे प्रकारचे खेळ अबक टुबक टिबक पोरा त्रिगुण खेळ Thank you.
पाहू सृष्टी हो गाई गोपाळ यमुनेच्या तटे गाई गोपाळ यमुनेच्या तटे येते पाणी मिळवणे जगते येते पाणी मिळवणे जगते येते पाणी मिळवणे जगते गोपाल कृष्ण भगवान की जय. किती प्रकारचे खेळ माहिती पडले ना आपल्याला. मन शांतेय कर्म क्रीडा. ज्या क्रीडेने मनाची शांती प्राप्त होते त्याला म्हणतात मन शांतेय कर्म क्रीडा. ज्या ठिकाणी भगवंत आणि गोपाळांनी एकत्रित येऊन तिथे खेळ खेळले. कशा करता? मनाच्या शांती करता. गांधीजीं करता नाही. आताचे खेळ गांधीजीं करता. पण त्यावेळेला त्या ठिकाणी भगवंत आणि गोपाळ जे खेळ खेळत होते ते मनाच्या शांती करता, समाधाना करता, नाही का. वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळले. सर्व गोपाळांनी सांगितलं तुम्ही सकाळी उपास सोडून आला असाल पण अजून आम्ही काय उपास सोडला नाही. कालची नाही, तुमचा नाही पण आमचा विचार करा, नाही का. चढा वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केले वन वन पाय पीठ झाला शेणा, नाही का. भगवंतानी त्यांच्या विनंतीला मान दिला, नाही का. आणि त्यांची शिदोरी आणि स्वतःची शिदोरी एकत्रित केली. शिदोरी म्हणजे काय आता सर्वांना ज्ञान आहे पण एखादा नवीन असलं तर. शिदोरी म्हणजे जे प्रवासात आपण कॅरी करतो किंवा घेतो. कशा करता? पोटा करता. त्याला म्हणतात शिदोरी किंवा साध्या भाषेत डबा, टिफिन. ते गोपाळांची शिदोरी आणि स्वतःची शिदोरी भगवंतानी एकत्रित केली आणि त्या एकत्रित केलेल्या शिदोरीला म्हणतात काला. भानुदास घेते गात भानुदास घेते गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ घरे घरे जयनाथ आम्हा देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ गारे गारे भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथ. भगवंत स्वतःच्या आपल्या हाताने तो काला जो तिथे संपन्न झाला तो काल्याचा प्रसाद भगवंत स्वतःच्या हाताने त्या गोपाळांना भरवतात देखील आणि त्यांचं उष्टही तिथे त्यावेळेला खातात. पाहता गोवळी खाय त्यांचे उष्टावळी. म्हणजे भगवंतांचं उष्ट खायला तयार होतो. कशा करता? का खातो? करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान. ते गोपाळ सतत भगवंताचं नामस्मरण, सतत भगवंताचं भजन करत होते. कुठल्याही प्रकारचं स्वार्थ न ठेवता, कुठल्याही प्रकारचं कॅमेरा फोटो न ठेवता फक्त भगवंतासाठी भजन करत होते, भगवंतासाठी कार्य करत होते. त्याकरता त्या गोपाळांचं भगवंत उच्चिष्ट खायला तयार झालं. उच्चिष्ट न लबे देवा ते हे सदैव गोवळ्या. उच्चिष्टा कारणे देवजळी झाले मासे. नाही कालियाच्या आसे देवजळी झाले मासे. म्हणून त्या कालेला विशेष प्रकारचं महत्व प्राप्त झालं. स्वतः भगवंत सर्व त्या गोपाळांना भरवत होता, नाही का. कितीही आपण भोजन प्रसाद केला
भगवंत तसं कितीही प्रकारचं 56 भोग दाखवले तर खाणार नाही. पण जर आपण अंतकरणाने शुद्ध भावनेने त्याला साधं चपाती भात जरी दिला तरी तो प्राशन केल्याशिवाय राहत नाही. आपला भाव तिथे भगवंत पाहत असतात. तसं त्या भगवंता गोपाळांचा भगवंतांनी विशेष प्रकारचा भाव पाहिला. त्यांच्याकडे कुठल्याही विशेष प्रकारचं ज्ञान नव्हतं, कुठल्याही प्रकारचं ते कीर्तन केसरी नव्हते. कीर्तन काय म्हणतात त्याला, केसरी, अजून काय कुठल्याही प्रकारचं पदवी त्यांच्याकडे नव्हती, कुठल्याही प्रकारचं श्रीमंती त्यांच्याकडे नव्हती. फक्त आणि फक्त त्या गोपाळांचा भाव आणि भगवंताच्या प्रती किती समर्पित आहेत त्याचा भाव पाहून भगवंत त्या ठिकाणी त्यांचे उच्चिष्ट खायला तयार झाले. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. नाही का, म्हणून त्या काल्याला आजच्या प्रसादाला विशेष प्रकारचं महत्व प्राप्त झालं. नाही का, विठ्ठल अशा प्रकारे भगवंतांनी त्या वालवंटामध्ये, तुका म्हणे वालवंट बरवे नीट उत्तम. नाही का, जो काला वैकुंठात नाही तो काला भगवंतांनी त्या वालवंटामध्ये संपन्न केला. नाही का, वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही असो. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. हे रूपे अनंते सोंग सालेले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. जसं शक्य होईल तसं आपल्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. संतांचे विचार हे व्यापक आहेत, त्यांच्या विचारांच्या खोलीपर्यंत जाण्याचं आपल्या सामान्य जीवाचं सामर्थ्य नाही. जसं शक्य होईल आपल्या समोर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे काय चांगलं आहे सर्व वामन बाबा, साळाराम बाबा, वासुदेव बाबांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झालेलं आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. चुकून एखादा शब्द मुखातून गेला असेल, माझा वाणीचा दोष, बुद्धीचा दोष, सर्व इथे सर्व ज्येष्ठ आदरणीय वंदनीय उपस्थित आहेत. कोणाचाही नामोल्लेख न करता सर्वांनी इथे येऊन छान असं उत्कृष्ट प्रकारे असं आम्हाला सर्व गायनोचारी सर्व कोणाचंही नाव न घेता सर्वांचे आभार मानतो. माझा काही तेवढं ज्ञानही नाही, तेवढं अधिकारही नाही. फक्त आणि फक्त साळाराम बाबांचा नातू आणि आपल्या सर्वांचं या परंपरेवर प्रेमाचं हे प्रतीक म्हणून ही सेवा. विठ्ठल जय जय. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम. माऊली धनराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली. ज्ञानेश्वर 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 माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली नागराज माऊली. जय विठाल जय जय विठाल. विठाल जय जय विठाल. जय विठाल जय जय विठाल. विठाल जय जय विठाल. जय विठाल जय जय विठाल. तुम्ही भाई दोही गळे मुखा पसरोही गळे. तुम्ही भारी दोही गळे मुखा पसरोही गळे. तुम्ही भारी दोही गळे मुखा पसरोही गळे. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादातो. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा. तुका म्हणे भूमंडळी. तुका म्हणे भूमंडळी. तुका म्हणे भूमंडळी. तुका म्हणे भूमंडळी. आम्ही महादेवी
वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम राजा भेटी पर प्रभालिका चरणी भाई जय देव जय पांडुरंगा वल्लभाई चावल भावे लगा जय देव माळा गाळा कर ठेवणी कंठी हाते पितांबर कस्तुल्ला देवा दुर्वार नित्याचा भेटी करुणा नमंत पुढे उभे राहतो जय देव जय पांडुरंगा सुखमाई वल्लभाई वल्लभा भावे लगा आषाढी कार्तिकी भक्त जन येती या भागी मध्य स्थाने दर्शन वेळा मात्र दया होय दैवाची नामदेव भाग्यवान जय देव जय पांडुरंगा पाई वल्लभाई वल्लभा भावे लगा जय देव आरती ज्ञान राजा महावल्लभे साधु संत मनोवेदिका माता ज्ञान राजा लोक ज्ञान जगे गीता नाती कोने अवतार पांडुरंग नाव ठेवे आरती ज्ञान राजा कटवियले विश्वा ब्रह्मांड गेले राम जनार्दन गाये तपसी मेरे आरती ज्ञान राजा देवकी चालू आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम वज्रानंद माया राघव सागरात माशान तारिले जैसे तोबा स्वामी तुकाराम ब्रह्म तुकाले मनोनिराज चरणी मस्तक स्वामी सद्गुरुराम वज्रानंद मूर्ति आरती तुकाराम जय देव जय सद्गुरुनाथ बाबा चरणी देवी तो माता जय देव प्रपंच स्थापनार्थ साधिले हरे कमल बैठे अनितरायले भक्ति ज्ञान वैराग्य स्वया चरिले मुक्त साधकासी प्रबोधन केले जय देव जय सद्गुरुनाथ बाबा चरणी देवी तो माता जय देव रामकृष्ण गुरु आज्ञे प्रपंच लुटिले पैसोने सिद्धासनी मनोरथ साधिले करोळे करोजे ग्रामी वास्तव्य केले सन्मार्गी लावोनी जडमूड उद्धरिले जय देव जय सद्गुरुनाथ वामन बाबा चरणी देवी तो माता जय देव फाल्गुन शुद्ध षष्ठी निर्याण केले हरिपाठी समय ब्रह्मानंदी रंगले सायुज्य मुक्ती पावने कृतकृत झाले हरिवयोगे सावले श्री गुरु चरणा पावले जय देव जय सद्गुरुनाथ वामन बाबा चरणी देवी तो माता जय आगाले सोटांगन वंदे न चरण प्रेमे आलिंगन आनंद पूज आवे वाले मने नामा आगणे ते एक तुझ प्रति आहे देशील तरी पाही पांडुरंगा या संतांशी निर्वे हेची माझ देई आणि ग तुझे काही न मागू देव म्हणे आता उदार तू होई मद ठेवी पायी संताची या संतांशी निर्वे हेची माझ देई आणि ग तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव कुंडली कवरधारे विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय, तुकाराम महाराज की सद्गुरु जय, वामन बाबा महाराज की सद्गुरु जय, सावळाराम बाबा महाराज की गुरुवर्य जय, वासुदेव महाराज की सद्गुरु जय, जोग महाराज की श्री जय, मदंगड मच्छिंद्रनाथ भगवान भगवान की जय, जय श्री राम. एक 2च मिनिटं विनंती आहे सर्वांनी कुठेही गडबड करू नका. आपण मला कल्पना आहे आपण अर्धा तास जास्त पुढे गेलोय. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जिथे आहात तिथेच बसून राहावं. मंडळाचे काही जबाबदारी त्यांना ती पार पाडायची आहे. तत्पूर्वी ग्रामस्थ गाव खोणी यांच्या वतीने आपण